एका गूढ जंगलात रम्या नावाची एक लहान मुलगी राहत होती. रम्या आई वडिलांशिवाय आपल्या आजोबांसोबत राहत होती. जंगलातील प्राणी तिचे मित्र होते. ती त्यांच्यासोबत खेळत असे, त्यांच्याशी बोलत असे आणि त्यांच्याकडून शिकत असे. एक दिवस रम्या जंगलात फिरत असताना तिला एक लहान पिल्लू दिसलं. पिल्लू दुःखी होते आणि रडत होते. रम्याने पिल्लूला विचारलं काय झालं. पिल्लू म्हणालं की त्याची आई गायब झाली आहे आणि तिला ती सापडत नाही. रम्याला पिल्लूची दया आली आणि तिने त्याला मदत करण्याचा निर्णय घेतला. रम्या आणि पिल्लू जंगलात आई पिल्लू शोधू लागले. त्यांनी अनेक प्राण्यांना विचारलं, पण कोणालाही आई पिल्लूची माहिती नव्हती. शेवटी ते एका मुद्रेजवळ पोहोचले. मुद्रेजवळ एक म्हातारी स्त्री बसली होती. रम्याने स्त्रीला आई पिल्लूची माहिती विचारली. स्त्रीने सांगितलं की तिने आई पिल्लूला जंगलाच्या दुसऱ्या बाजूला पाहिलं होतं. रम्या आणि पिल्लू लगेच जंगलाच्या दुसऱ्या बाजूला गेले. तिथे त्यांना आई पिल्लू दिसलं. आई पिल्लू एकमेकांना भेटून खूप आनंदित झाले. रम्याला मदत केल्याबद्दल आई पिल्लूने तिचे आभार मानले.